Hello students, we are going ahead with the next lecture in the magnetism, and in this particular lecture we are going to cover some MCQs regarding our CET exams. सो ऑलरेडी मी तुम्हाला काही एम सी क्यूज जे आहेत ते ग्रुपवरती पाठवलेले आहेत. ते ग्रुपवरती तुम्हाला एम सी क्यूज आहेत ते सॉल्व करायचे आहेत आणि इथे आपण थोडे एम सी क्यू आपल्याला डिस्कस करायचे आहेत इन द सी ई टी पॉईंट ऑफ व्ह्यू काय असू शकतात. ठीक आहे, सो लेट स्टार्ट विथ इट. ओके, सो इथं बघा फर्स्ट क्वेश्चन काय दिलेलं आहे तुम्हाला. द नॅचरल मॅग्नेट्स वेर फाउंड नियर द एन्शियंट सिटी. एक एन्शियंट सिटी ज्या ठिकाणी हे पहिल्यांदा नॅचरल मॅग्नेट्स सापडले होते तर लोडस्टोनच्या फॉर्ममध्ये होते, एका दगडाच्या स्वरूपात लोडस्टोनच्या फॉर्ममध्ये होते. ते सिटीचं नाव आहे मॅग्नेशिया. इट्स अ ग्रीस सिटी विच इज लोकेटेड इन अ ग्रीस. सेकंड क्वेश्चन बघा. द प्रॉपर्टी ऑफ अट्रॅक्टिंग स्मॉल पीसेस ऑफ आयरन इज रेफर्ड टू मॅग्नेटिझम. The minerals existing this influence are called as natural magnets. त्यांना आपण काय म्हणतो, नॅचरल मॅग्नेट्स. इथं हा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 3. द इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ॲट एनी पॉईंट ड्यू टू पॉईंट चार्ज. इथं ॲक्च्युली पॉईंट चार्ज हवं आहे. इज गिवन बाय इंटेन्सिटी इज इक्वल टू इलेक्ट्रिक फोर्स डिवायडेड बाय चार्ज. म्हणजे इलेक्ट्रिक फील्डची जी इंटेन्सिटी असते ती इलेक्ट्रिक फील्डची इंटेन्सिटी काय असते, इलेक्ट्रिक फोर्स अपॉन चार्ज क्यू. इथं चार्जची व्हॅल्यू असते. मग यालाच ॲनालॉजी असलेला, म्हणजे ॲनालॉजी टू दिस व्हॉट इज द मॅग्नेटिक इंडक्शन. सो जिथं आपण इलेक्ट्रिक फील्डसाठी चार्ज कन्सिडर करतो त्या ठिकाणी आपण मॅग्नेटिझममध्ये मॅग्नेटिक डायपोल किंवा मॅग्नेटिक पोल स्ट्रेंथ ॲज्युम करतो. तो इथं हा फॉर्म्युला होतो एफ अपॉन एम, वेर एम इज द मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. दिस इज ॲनॉलॉजी. ही काय आहे, ॲनॉलॉजी आहे. बघा, ई इज इक्वल टू एफ अपॉन क्यू, तसंच बी इज इक्वल टू एफ अपॉन एम. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट एनी पॉईंट ड्यू टू पॉईंट चार्ज इज गिवन बाय व्ही इज इक्वल टू 1/4πε0. हा कॉन्स्टंट आहे इलेक्ट्रिक पोटेन्शियलशी रिलेटेड, आणि क्यू अपॉन आर. इथं क्यू काय आहे, चार्ज आहे, आणि आर काय आहे, डिस्टन्स आहे. याला जर आपण रिस्पेक्टिव्ह मॅग्नेटिक फील्डची ॲनॉलॉजी घेतली तर हे काय असतं, सो इट इज 1/4πε0च्या ऐवजी काय येतं μ0/4π. क्यूच्या ऐवजी काय येणार यम, आणि आर हा आहे तसा. सो हे आन्सर आपल्याला इथं मिळतं आहे. क्वेश्चन नंबर 5 चेक करा. द इलेक्ट्रिक इंटेन्सिटी एट एनी पॉईंट ड्यू टू चार्ज इज 1/4πε0 क्यू अपॉन आर स्क्वेअर. सो हा सिमिलर काइंड ऑफ क्वेश्चन आहे, क्यू अपॉन आर स्क्वेअर. इथं 1/4πε0च्या ऐवजी काय येणार μ0/4π. क्यू अपॉन आर स्क्वेअर आहे, तिथं काय होणार यम अपॉन आर स्क्वेअर. सो हा आपला फॉर्म्युला इथं येईल, दिस वन. ना क्वेश्चन नंबर 6 चेक करा. अबाउट द मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आहे. ह्यामध्ये कुठले कुठले पॉईंट दिले आहेत बघा. पहिला पॉईंट दिला आहे डू नॉट इंटरसेक्ट, म्हणजे हे बरोबर आहे. इंटरसेक्ट ॲट इन्फिनिटी चुकीचं आहे. इंटरसेक्ट विदिन द मॅग्नेट हे पण चुकीचं आहे. इंटरसेक्ट ॲट अ न्यूट्रल पॉईंट हे देखील चुकीचं आहे. न्यूट्रल पॉईंट म्हणजे कुठला पॉईंट, ज्या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड नाही. क्वेश्चन नंबर 7 बघा. इफ अ मॅग्नेट इज केप्ट इन एअर सराउंडेड बाय आयरन रिंग. If a magnet is kept in air surrounded by iron ring, म्हणजे अशी एक रिंग आहे त्याच्यामध्ये तुम्ही असं एक मॅग्नेट ठेवलेला आहे. द लाईन्स ऑफ अ फोर्स फ्रॉम द मॅग्नेट विल बी. हे ज्या लाईन्स ऑफ फोर्स निघतील ह्या मॅग्नेटमधून, त्या लाईन्स ऑफ फोर्स क्राऊडेड कुठं असतील तर ह्या क्राऊडेड असतील एअरमध्ये. कारण बघा ही रिंग भोवती आहे, बरोबर, रिंग भोवती, आणि सेंटरला इथं मॅग्नेट आहे. मॅग्नेटिक फील्ड लाईन ज्या असतात त्या कुठं क्राऊडेड असतात तर मॅग्नेटच्या जवळ क्राऊडेड असतात. आणि मॅग्नेटपासून जसं तुम्ही लांब जाणार तसं ह्या विरळ होत जातात, लांब लांब होत जातात. सो क्राऊडेड इन द एअर, दिस इज द राईट आन्सर. द लाईन्स ऑफ फोर्स ड्यू टू अर्थ हॉरिझॉन्टल मॅग्नेटिक फील्ड आर. ह्या कशा असतात, अर्थ हॉरिझॉन्टल मॅग्नेटिक फील्डच्या एक तर ह्या पॅरलल असतात आणि दुसरं म्हणजे स्ट्रेट असतात. इलिप्टिकल फील्ड लाईन्स ह्या नसतात. ओके, सो बोथ ए अँड बी इज द करेक्ट ऑप्शन. लक्षात आलं. हे काही MCQज आहेत, हे आपल्याला कंपल्सरी करायचे आहेत.
Next is question number 9. Magnet needle is kept in a non-uniform magnetic field it experience. जर तुम्ही नॉन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवलेलं आहे, नॉन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड कधी तयार होऊ शकतं बघा. समजा एक मॅग्नेट असं छोटं आहे, दुसरं मॅग्नेट असं मोठं आहे, तर या दोघांच्या मध्ये जे तयार होईल ते असेल नॉन मॅग्नेटिक फील्ड. युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डसाठी दोन्हीही मॅग्नेट जे आहेत ते समान पाहिजेत, म्हणजे ह्या दोघांच्यातलं अंतर आणि आकार कसा पाहिजे, समान पाहिजे. सो इन दिस केस काय होईल बघा, इथं जर एखादी वस्तू तुम्ही ठेवली नॉन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये, तर त्याच्यावरती फोर्स एक्झर्ट होऊ शकतो पण टॉर्क एक्झर्ट होत नाही. टॉर्क हा फक्त युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्येच प्रोड्यूस होतो. सो इम्पॉर्टंट क्वेश्चन म्हणून तुम्ही लक्षात ठेवू शकता, अ फोर्स बट नॉट द टॉर्क इज द राईट आन्सर. द प्रोसेस ऑफ कन्वर्जन ऑफ आयर्न अँड इट्स alloys into magnet is called as a magnetization. That process is called magnetization. The ends of magnet at which magnetic properties of a magnet are concentrated are called as a poles. नॉर्थ पोल आणि साऊथ पोल आपल्याला ऑलरेडी लक्षात आलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 12 बघा, इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. मॅग्नेटिक लाईन्स ऑफ इंडक्शन इन एक्सटर्नल स्पेस अँड इनसाइड द मॅग्नेटिक डायपोल रिस्पेक्टिव्हली गो फ्रॉम. बघा, एक असं मॅग्नेट आहे, हा आहे त्याचा नॉर्थ पोल, हा आहे साऊथ पोल. मॅग्नेटिक फील्ड लाईन्स ह्या नॉर्थपासून निघतात साऊथकडे जातात, नॉर्थपासून निघतात साऊथकडे जातात. सो मॅग्नेटच्या बाहेर जर तुम्ही दिशा बघितली तर ती कशी आहे, नॉर्थपासून साऊथकडे आहे. मग ही नॉर्थपासून निघते तर मॅग्नेटच्या आतमध्ये ही साऊथपासून नॉर्थकडे चालले. कुठे चालले, साऊथपासून नॉर्थकडे चालले. सो आउटसाइड द मॅग्नेट नॉर्थ टू साऊथ आणि इनसाइड द मॅग्नेट साऊथ टू नॉर्थ. सो हियर विल गेट द आन्सर N pole to S pole and S pole to N pole. This is the correct answer. Fine. Now come to the question number 13. Magnetic dipole moment M placed in uniform magnetic field B so that angle between direction of M and B is theta, then the torque on the magnetic dipole is given by, आपण ऑलरेडी बघितलेला आहे, एम बी साइन थीटा. हा फॉर्म्युला आपण ऑलरेडी काढलेला आहे. सो साइन थीटा, थीटा हा काय आहे, यम आणि बी यांच्यामधला तो अँगल आहे. लक्षात आलं. सो दिस इज एम बी साइन थीटा. Okay. Question number 14. Magnetic field is produced by two magnets as shown in the figure. The magnetic field is first uniform, non-uniform, and N is a strong end. C non-uniform, and S is a strong end. Uniform, and both N and S ends are equally strong. सो पहिली गोष्ट तर युनिफॉर्म नाही आहे, कारण मॅग्नेट बघा, इथं साऊथ पोल आहे, इथं नॉर्थ पोल आहे. साऊथ पोलचं हे मॅग्नेट मोठा आहे, हे छोटा आहे, त्याच्यामुळे युनिफॉर्म फील्ड तर असू शकत नाही. नॉन युनिफॉर्म अँड एन इज स्ट्रॉंग, एन तर लहान आहे त्याच्यामुळे तो स्ट्रॉंग नाही. नॉन युनिफॉर्म अँड एस इज स्ट्रॉंग, येस दिस कॅन बी द राईट आन्सर. आणि इक्वल तर असू शकत नाहीत. लक्षात आलं. ओके. क्वेश्चन नंबर 15. There is a uniform magnetic field of induction B parallel to the plane of paper directed from left to right. A soft iron is placed in the field. The magnetic field near about the iron piece is correctly represented in a figure. तर ही असेल फिगर नंबर बी, कारण मॅग्नेटिक फील्ड लाईन्स ह्या हे जी कोर ठेवलेली आहे, लोखंडाची कोर ठेवलेली आहे, त्यामधून जास्त पास होते. ओके. क्वेश्चन नंबर 16 चेक करूया. बघा, सगळ्यांनी क्वेश्चन सोडवायचे आहेत बरं का. मी तुम्हाला ऑलरेडी पाठवलेले पण आहेत क्वेश्चन, आणि इथं मी पर्सनली हे सॉल्व पण करून घेतो आहे. सो CET पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्याला हे महत्त्वाचे आहेत. मॅग्नेटिक मोमेंट ऑफ अ बार मॅग्नेट इज इक्वल टू अ मोमेंट ऑफ अ कपल विच इज रिक्वायर्ड टू कीप इट. फर्स्ट दिलेलं आहे बघा, पहिल्यांदा समजून घ्या. मॅग्नेटिक मोमेंट ऑफ अ बार मॅग्नेट, मॅग्नेटिक मोमेंट ऑफ अ बार मॅग्नेट तुम्ही काय बघितलेलं आहे, मोमेंट यम असते.
एम मोमेंट कशी मिळते आपल्याला, क्यू म्हणजे तो जी पोल स्ट्रेंथ आहे ती मल्टिप्लाय बाय 2L मॅग्नेटिक लेंथ. आता इथं म्हटलं आहे काय की मॅग्नेटिक मोमेंट ऑफ अ बार मॅग्नेट इज इक्वल टू द मोमेंट ऑफ कपल विच इज रिक्वायर्ड टू कीप इट. समजा तुम्ही एक युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड घेतलं, एक युनिफॉर्म असं मॅग्नेटिक फील्ड आहे आणि ह्या मॅग्नेटिक फील्डमध्ये तुम्ही जर एक बार मॅग्नेट दोरीला बांधून असा सोडला, तर हा बार मॅग्नेट काय करतो, स्वतःला अलॉंग दिस फील्ड अलाइन करून घेतो. म्हणजे त्याची लांबी जी आहे ती ह्याच्या दिशेने राहते, मॅग्नेटिक फील्डच्या दिशेने राहते. आता समजा तुम्ही ह्याला असं रोटेट केलं, 90 डिग्रीमध्ये ह्या बाजूला रोटेट केलं. रोटेट केल्यानंतर याच्यामध्ये एक टॉर्क डेव्हलप होतो आणि हा जो टॉर्क आहे हा पुन्हा इथे ह्याला आणण्याचा प्रयत्न करतो, पुन्हा सिमिलर पोझिशनला आणण्याचा प्रयत्न करतो. तर हा जो टॉर्क आहे तो डेव्हलप होताना काय सांगितलं बघा, द मोमेंट ऑफ कपल जे असेल, मोमेंट ऑफ कपल विच इज रिक्वायर्ड टू कीप इट, पहिलं दिलेलं आहे पॅरलल टू युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. आता ऑलरेडी ज्यावेळी तुम्ही ह्याला हँग करता किंवा लटकवता ह्या मॅग्नेटिक फील्डमध्ये, त्यावेळी तो स्वतःला ऑलरेडी हॉरिझॉन्टली अलाइन करून घेतो. सो याची तर काही गरज नाही. ऑप्शन नंबर सी, पॅरलल टू युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड ऑफ एनी इंडक्शन, हे पण नाही. परपेंडिक्युलर टू युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड ऑफ एनी इंडक्शन, असं पण नाही असू शकत. ऑप्शन्स बी बघा, परपेंडिक्युलर टू युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड ऑफ अ युनिट इंडक्शन. सो दिस इज द राईट आन्सर. क्वेश्चन नंबर 17, अ बार मॅग्नेट प्रोड्युसेस अ फील्ड विच इज सिमिलर टू द फील्ड प्रोड्युस्ड बाय करंट फ्लोईंग थ्रू सोलेनॉइड. ॲक्च्युली हा सोलेनॉइडचा पॉईंट जो आहे तो आपल्याला परत क्लास 12मध्ये पुन्हा येणार आहे बरं का. सोलेनॉइड तिथं आपल्याला डिटेलमध्ये शिकायचं आहे. खूप इंटरेस्टिंग पॉईंट आहे हा देखील, तो आपण तिथं क्लिअर करूया. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 18, अ मॅग्नेट कॅन बी कम्प्लिटली डीमॅग्नेटाइज्ड. एखादा मॅग्नेट जो आहे ह्या मॅग्नेटला तुम्ही डीमॅग्नेटाइज करू शकता, म्हणजे त्याची मॅग्नेटिक प्रॉपर्टी काढून टाकू शकता. तर तुम्हाला काय करावं लागेल त्यासाठी, रिव्हर्स फील्ड ऑफ अप्रोप्रिएट स्ट्रेंथ हे तुम्हाला अप्लाय करावं लागेल. 19, करंट कॅरिंग सर्क्युलर लूप ॲक्ट ॲज अ मॅग्नेटिक डायपोल. एक सर्क्युलर लूप जे असते ना करंट कॅरी करणारी, ती मॅग्नेटिक डायपोलसारखं काम करते. ओके. क्वेश्चन नंबर 20, द प्रोडक्ट ऑफ नंबर ऑफ टर्न्स एन, एरिया ऑफ अ कॉईल ए अँड करंट एन, ए आणि आय, ह्या जो प्रोडक्ट आहे ह्या प्रोडक्टला आपण ऑलरेडी म्हटलेलं आहे कॅपिटल एम मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. ह्याला लास्ट लेक्चरमध्ये जो आपण फॉर्म्युला घेतलेला आहे बघा, त्याच्यामध्ये आपण बघितलं आहे की टॉर्क टो इज इक्वल टू NIAB साइन थीटा, हा फॉर्म्युला आपण बघितलेला आहे. मॅग्नेटिझम इन सबस्टन्स कॉज्ड बाय ऑर्बिटल मोशन ऑफ इलेक्ट्रॉन्स, नाही होत. स्पिन मोशन ऑफ इलेक्ट्रॉन्स, नाही पॉसिबल. ड्यू टू स्पिन अँड ऑर्बिटल मोशन ऑफ इलेक्ट्रॉन, शक्य आहे. हिडन मॅग्नेट्स ऑनली, हे पण अजिबात पॉसिबल नाही. सो राईट आन्सर कॅन बी द सी. द प्रोडक्ट ऑफ नंबर ऑफ टर्न्स अँड करंट लूप, द प्रोडक्ट ऑफ नंबर ऑफ टर्न्स अँड करंट लूप म्हणजे N इंटू आय बरं का. N इंटू आयला आपण ॲम्पियर टर्न म्हणतो, ॲम्पियर, आणि N हे टर्न्स. ॲक्च्युली हा खूपच म्हणजे एवढा इम्पॉर्टंट म्हणण्यासारखा किंवा असा विचारणारा क्वेश्चन नाही आहे, खूप हलका क्वेश्चन आहे हा. नेक्स्ट बघा, द प्रोडक्ट ऑफ ॲम्पियर टर्न म्हणजे N इंटू आय अँड एरिया ऑफ कॉईल म्हणजे ए इज कॉल्ड ॲज, काय म्हणतो आपण त्याला, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट म्हणतो. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 24कडे या. क्वेश्चन नंबर 24 हे तुम्हाला कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे. सो हा एक इंटरेस्टिंग आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. अशा प्रकारचा सेम क्वेश्चन तुम्ही CETला एक्सपेक्ट करू शकता किंवा अदर एंट्रन्स एक्झाम जे आहेत त्याला पण एक्सपेक्ट करू शकता. ओके. क्वेश्चन नंबर 24, an hydrogen atom, the electron revolve around the nucleus 6.8 into 10 raised to 15 times per second in the orbit. पर सेकंड इन द ऑर्बिट असं आपल्याला सांगितलेलं आहे. सो इथं
आपल्याला जो दिलेला आहे तो बघा कुठली व्हॅल्यू तुम्हाला दिसते 6.8 इंटू 10⁻15 टाइम्स पर सेकंड. टाइम्स पर सेकंड म्हणजे ही तुम्हाला काय दिलेली आहे फ्रिक्वेन्सी. यू गॉट द फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्होल्यूशन. ही रिव्होल्यूशनची फ्रिक्वेन्सी आहे. ऑर्बिट ऑफ रेडियस म्हणजे आरची किंमत दिलेली आहे 0.53 अँगस्ट्रॉंग. म्हणजेच हे किती होतं 0.53 मल्टिप्लाय बाय 10⁻⁻10. लक्षात आलं. एवढा अँगस्ट्रॉंग आहे. द डिटरमाइन इट्स इक्विव्हॅलंट मॅग्नेटिक मोमेंट. आता मॅग्नेटिक मोमेंट यम तुम्हाला काढायचा आहे. मॅग्नेटिक मोमेंट काय असते I इंटू ए. आता इथं रेडियस दिलेलं आहे 0.53 अँगस्ट्रॉंग. याच्यावरून तुम्ही एरिया काढू शकता. सर्क्युलर ऑर्बिट आहे त्याच्यातून इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होत आहे. सो एरिया काय असेल πr². सो इथं ए इज इक्वल टू काय होईल πr². म्हणजे पायची किंमत तुम्हाला माहिती आहे आणि आर 0.53 इंटू 10⁻⁻10. सो दिस इज एरिया. नंतर आपल्याला महत्त्वाचा पॉईंट पाहिजे तो म्हणजे करंट. करंट काय असेल मग हा करंट आपण काढणार कसा. ओके, आता इथं लक्षात घ्या. इथं क्वेश्चनमध्ये तुम्हाला देताना काय सांगितलेलं आहे बघा. आय म्हणजे काय असतं बघा करंट. करंट इज गिवन बाय चार्ज अपॉन टाईम. बरोबर. सो इथं चार्ज आहे इलेक्ट्रॉन आणि टाईम जो आहे आपण एक टाईम पिरियड म्हणजे एक रिव्होल्यूशन पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ तो आपण इथं घेऊ शकतो. सो इथं टाईम पिरियड तुम्हाला पाहिजे आणि टाईम पिरियड इज इक्वल टू काय असतं 1 फ्रिक्वेन्सी असतं. सो इथं तुम्हाला करंटची किंमत मिळेल E इंटू एफ. कारण फ्रिक्वेन्सी ऑलरेडी आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. फ्रिक्वेन्सीची किंमत बघा इथे सांगितले 6.8 इंटू 10⁻15. सो ह्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. तुम्हाला क्वेश्चन नंबर 24चं आन्सर मिळून जाईल. ठीक आहे. अशा प्रकारे हे तुम्हाला कॅल्क्युलेशन आलं पाहिजे. सेम क्वेश्चन तुम्ही हा सीईटीला एक्सपेक्ट करू शकता. बघा पहिल्यांदा तुम्ही काय केलेलं आहे. फ्रिक्वेन्सी तुम्हाला माहिती आहे. फ्रिक्वेन्सी कशी असते 1/f इज इक्वल टू टी असतं म्हणजे टाईम पिरियड मिळतो. टाईम पिरियडवरून तुम्ही करंट कसा काढू शकता चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन डिवायडेड बाय टी दॅट इज टाईम पिरियड. आयची किंमत मिळाली, एची व्हॅल्यू मिळाली. सो मोमेंट काय असू शकते m इज इक्वल टू I इंटू ए. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 25. मॅग्नेटिक मोमेंट ऑफ अ कॉईल इज इंडिपेंडंट ऑफ. मॅग्नेटिक मोमेंट ऑफ कॉईल जे असते ती कशाचे इंडिपेंडंट असते. मॅग्नेटिक मोमेंट आपण बघितलेलं आहे. मॅग्नेटिक मोमेंट इज गिवन बाय I इंटू ए. बरोबर. किंवा इवन आपल्याकडे बघितलं आहे Q इंटू 2L. एरिया ऑफ कॉईल तर असतोच. नंबर ऑफ टर्न्स NIAB फॉर्म्युला आपल्याला आलेला आहे. सो याच्यावरती मला अवलंबून आहे. स्ट्रेंथ ऑफ मॅग्नेटिक फील्ड NIAB. सो बीची किंमत येते त्यावरती पण अवलंबून आहे. एरिया ऑफ अ कॉईल पुन्हा सेम इथं रिपीट झालेला आहे. सो क्वेश्चन नंबर 25 ॲक्च्युली यात बघायला गेलं तर हे सगळेच ऑप्शन बरोबर आहेत. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 26कडे या बघा. इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. सेम क्वेश्चन तुम्ही एखाद्या एंट्रन्स एक्झामला मग त्याच्यामध्ये CET असेल, नीट असेल किंवा JEE असेल अशा एक्झामला पण तुम्ही हा सेम टाईपचा क्वेश्चन एक्सपेक्ट करू शकता. बघा काय म्हटलं आहे. द इलेक्ट्रॉन इन हायड्रोजन ॲटम इज मुव्हिंग विथ द स्पीड ऑट 2.3 इंटू 10⁻6 मीटर पर सेकंड. म्हणजे इलेक्ट्रॉनची रिव्हॉल्व होण्याची व्हेलॉसिटी दिलेली आहे. व्हेलॉसिटी इन अन ऑर्बिट ऑफ रेडियस. अगेन रेडियस आरची किंमत दिलेली आहे. मॅग्नेटिक मोमेंट ऑफ अ रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन इज. मग तुम्हाला मोमेंट काढायची आहे बघा. M इज इक्वल टू I इंटू ए. अगेन ऑर्बिटल रेडियस आरची किंमत दिली आहे. सो तुम्ही एरिया काढू शकता πr². आणि राहतोय प्रश्न कशाचा तर इलेक्ट्रिक करंटचा. सो करंट तुम्ही कसा काढणार आहे तिथं. मग करंट तुम्हाला कसा काढता येईल बघा. यासाठी तुम्हाला करंटची किंमत काढत असताना एक सिंपल फॉर्म्युला तुम्हाला सांगतो. चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन इंटू व्हेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन डिवायडेड बाय 2πr. हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. कधी इलेक्ट्रॉन जर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होत असेल when the electron is revolving in the orbit and हा इलेक्ट्रॉन जो चार्ज आहे रिव्हॉल्व होतो आहे. हा रिव्हॉल्व झाल्यामुळे स्वतःभोवती
मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करतो. ॲट द सेम टाईम इलेक्ट्रॉन ज्या रिव्हॉल्व होतो त्यावेळी हा स्वतः एक करंट तयार करतो ह्या लूपमध्ये. तर त्या करंटची किंमत किती असेल? चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन मल्टिप्लाय बाय व्हेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन डिवायडेड बाय 2π into r. So substituting in this formula, m is equal to ev upon 2π r आणि एरिया पाय आर स्क्वेअर. इथला आर हा एक स्क्वेअर कट होईल, हा पाय आणि हा पाय कट होईल. सो ई व्ही आर अपॉन 2. ह्याच्यामध्ये जर व्हॅल्यू तुम्ही सबस्टिट्यूट केल्या, चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन, व्हेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन आणि ऑर्बिटल रेडियस, तर तुम्हाला याचा आन्सर मिळेल साधारणतः 9.6 × 10⁻⁻24 आणि युनिट काय असेल? ॲम्पियर मीटर स्क्वेअर. लक्षात आलं? ॲम्पियर मीटर स्क्वेअर. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. क्वेश्चन नंबर 27. क्वेश्चन नंबर 27 देखील सिमिलर काइंड ऑफ क्वेश्चन आहे. पुन्हा इथं मोमेंट ऑफ इनर्शिया काढलेलं सांगितलं आहे तुम्हाला आणि इथं नंबर ऑफ टर्न्स ची किंमत दिली आहे. सो फॉर्म्युला वापरायला लागेल n × I × A. सो n इज इक्वल टू 1000 दिलेला आहे. I करंटची किंमत दिलेली आहे किती बघा, करंट. ओके, एरिया दिला आहे 2 × 10⁻⁻4 आणि करंट इज 1 ॲम्पियर. ओके, सो 1 ॲम्पियर ऑलरेडी तुम्हाला दिलेलं आहे. कॅरीज अ करंट प्लेस्ड इन हॉरिझॉन्टल ॲक्सिस ॲट अ 30 degree विथ डायरेक्शन ऑफ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड 0.16 टेस्ला. सो बीची किंमत पण तुम्हाला दिलेली आहे टेस्ला. मॅग्नेटिक मुवमेंट ऑफ सोलनाईड अँड द टॉर्क एक्सपिरियन्स बाय द सोलनाईड टू द फील्ड आर. मॅग्नेटिक मुवमेंट आणि टॉर्क ह्या दोन किमती तुम्हाला काढायला सांगितल्या आहेत. मॅग्नेटिक मुवमेंट तुम्ही काढू शकता NIA हा फॉर्म्युला यूज करून. सो 1000 मल्टिप्लाय बाय 1 × 2 × 10⁻⁻4. ह्याचा आन्सर साधारणतः 0.2 ॲम्पियर मीटर स्क्वेअर. ही झाली मुवमेंट. आणि टॉर्क तुम्ही कसा काढणार? m × b × sin θ. थीटाची किंमत किती दिली आहे? 30 degree दिलेली आहे. सो अशा पद्धतीने तुम्ही हे कॅल्क्युलेट करू शकता. ओके, नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. क्वेश्चन नंबर 28. सर्क्युलर कॉईल हॅज 300 टर्न्स, डायमीटर 14 सेंटीमीटर. आता डायमीटर इथं 14 सेंटीमीटर दिला आहे म्हणजे रेडियस असणार 7 सेंटीमीटर, म्हणजेच 7 × 10⁻² मीटर. हा तुम्ही घ्यायचा आहे रेडियस. करंट दिलेला आहे 15 ॲम्पियर. द मॅग्नेट्यूड ऑफ मॅग्नेटिक मोमेंट सिम्पल आहे n × I × A. जस्ट हा सिम्पल फॉर्म्युला पुट करायचा आहे, तुम्हाला आन्सर मिळेल. आन्सर साधारणतः किती येईल? 69.27 ॲम्पियर मीटर स्क्वेअर. सो इथं ऑलरेडी दिलेलं आहे बघा ऑप्शन नंबर डीमध्ये. इन हायड्रोजन ॲटम द इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व्स द फ्रिक्वेन्सी. बघा इथं आलेलं आहे फ्रिक्वेन्सी 6.8 × 10⁻⁹ मेगा हर्ट्ज म्हटलं आहे. सो इथं घेताना तुम्हाला ही 6.8 × 10⁻⁹ मल्टिप्लाय बाय 10⁻⁶, कारण मेगा हर्ट्ज म्हटलेलं आहे. अँड डायमीटर 1.06 अँगस्ट्रॉंग. सो 1.06 × 10⁻⁻10 मीटर हा रेडियस. इक्विव्हॅलंट मॅग्नेटिक मुवमेंट अगेन I × A. द सेम फॉर्म्युला यू हॅव टू यूज फॉर इट. ओके, अशा प्रकारे बघा सगळे हे कॅल्क्युलेशन्स तुम्हाला करायचे आहेत. क्वेश्चन नंबर 31, 32. आता 32मध्ये बघा काय सांगितलं आहे. 32 पण सोपा आहे क्वेश्चन, तसा कम्पॅरेटिव्ह आहे. सो क्वेश्चन नंबर 32 इज अ नाईस एक्झाम्पल. हे खूप छान एक्झाम्पल आहे बघा. क्वेश्चन नंबर 32 यात काय सांगितलं आहे? एरिया ऑफ अ क्रॉस सेक्शन ऑफ 3 मॅग्नेट्स ऑफ अ सेम लेंथ. बघा मॅग्नेटची लेंथ सेम आहे आणि त्यांचे क्रॉस सेक्शन एरिया मात्र किती आहेत? A, 2A आणि 6A हे त्यांचे क्रॉस सेक्शन एरिया आहेत. लेंथ मात्र सेम आहे. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ अ सेम लेंथ मात्र त्यांची सेम आहे. द रेशो ऑफ देअर मॅग्नेटिक मुवमेंटचा रेशो काय असेल? आता बघा मॅग्नेटिक मुवमेंट आपण कशी काढतो? n
इज इक्वल टू आय इंटू ए. मग करंट जर सेम फ्लो होत असेल तर यम विल बी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ए. इफ द यम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ए, याचा अर्थ असा होतो की ह्या जो रॅशो आहे त्यांच्या एरियाचा तो रॅशो कसा राहील, सेम राहील. म्हणजे 1:2:6 अँड दिस इज द आन्सर. अ करंट कॅरिंग कॉईल रिप्रेझेंट मॅग्नेटिक डायपोल. पुन्हा सेम क्वेश्चन आहे. Question number 34. When the current carrying coil is suspended in a uniform magnetic field of induction B, magnitude of torque, simple है, it is mb sin theta and m is equal to nia. So the answer is B. Question number 35 जो आहे तो सोलेनॉइड वरती दिलेला आहे बघा. सोलेनॉइड एक समजा तुम्ही एक वायर घेतली आणि त्या वायरला असं जर कॉइलिंग केलं अशा पद्धतीने तर याला आपण काय म्हणतो, सोलेनॉइड म्हणतो. सो आन्सर इज द सोलेनॉइड. सपोज वी विश टू हॅव अ करंट कॅरिंग कॉइल इक्विव्हॅलंट टू अ magnet with moment 10 ampere meter square. When the coil has 75 turns and carries a current 120 milliampere, the area of the coil will be. म्हणजे इथं बघा आता coil carrying the equivalent magnetic moment दिलेलं आहे तुम्हाला m is equal to I into A. ओके. आता इथे जो करंट आहे इथं नंबर ऑफ टर्न 75 दिलेलं आहे. सो m इज इक्वल टू असणार आहे 75 इंटू आय इंटू ए. आणि यातून तुम्ही ए आहे जो एरिया तो एरिया काढू शकता. ठीक आहे. सो m इज इक्वल टू NIA अँड A इज इक्वल टू m अपॉन n इंटू I. So from this formula you can calculate this and it is 1.12 meter square. So go with this calculation and you can find the right answer for it. ओके. नेक्स्ट क्वेश्चन चेक करत जाऊया बघा. क्वेश्चन नंबर 37 टॉर्कवरतीच आहे. टॉर्कची किंमत दिली आहे टो, करंट एरिया दिलेला आहे ए, मॅग्नेटिक मोमेंट दिलेली आहे m, मॅग्नेटिक फील्ड ऑफ इंडक्शन 2 वेबर पर मीटर स्क्वेअर म्हणजे बीची किंमत दिलेली आहे. एक लक्षात घ्या फॉर्म्युला टोचा काय असतो, इट इज n इंटू आय इंटू ए इंटू बी इंटू साइन थीटा. हा फॉर्म्युला कायम लक्षात ठेवायचा. हा सेम फॉर्म्युला यूज करा, यू विल गेट द आन्सर हिअर. 38, 39 पण सिमिलर काइंड ऑफ क्वेश्चन आहेत बघा. सर्क्युलर कॉईल ऑफ एरिया ए, नंबर ऑफ टर्न्स n, कॅरीज करंट I, देन इट इज इक्विव्हॅलंट टू अ मॅग्नेटिक डायपोल. द मॅग्नेटिक मोमेंट ऑफ कॉईल इज नथिंग बट NIA. सिम्पल, खूप सिम्पल क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 41. अ क्लोजली वुंड कॉईल ऑफ 1000 टर्न्स, क्रॉस सेक्शन एरिया म्हणजे n ची किंमत दिली, ए ची किंमत दिली आहे, कॅरीज अ करंट ऑफ 1 ampere म्हणजे I ची किंमत दिली आहे, मॅग्नेटिक मोमेंट m इज इक्वल टू काय असणार, n इंटू आय इंटू ए. व्हेरी सिम्पल, n इंटू आय इंटू ए. दॅट इज आन्सर विल बी 0.2 ampere meter square. फाईन. सो क्वेश्चन नंबर 42, 43 हे पण ट्राय करा, सोपे क्वेश्चन आहेत. ओके. क्वेश्चन नंबर 50 बघूया. The perpendicular drawn to magnetic axis and passing through the center of magnetic dipole is called. काल आपण डायग्राम अर्थ मॅग्नेटिझममध्ये हे आपण बघितलेलं आहे, त्याला आपण म्हणतो मॅग्नेटिक इक्वेटर. एकदा रिवाईज करा, पुन्हा तुमच्या लक्षात येईल. एकदम सोपा क्वेश्चन आहे. डिस्टन्स बिटवीन टू पोल्स ऑफ अ magnet is called as a magnetic length. The line joining two poles of a magnet is called as a magnetic axis. बघा सिम्पल. याचा युनिट ऑफ मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट, डायपोल मुवमेंटचं याचा युनिट काय आहे, ॲम्पियर मीटर स्क्वेअर. आणि पोल स्ट्रेनचं युनिट आहे ॲम्पियर मीटर. ओके. द मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट ऑफ अ बार मॅग्नेट, each of a pole strength m is given by m into 2l. Okay, this is the answer. The system of two
फिक्शियस पोल्स सेपरेट अ सर्टन डिस्टन्स इज कॉल्ड ॲज मॅग्नेटिक डायपोल. बघा, खूप सिम्पल क्वेश्चन्स आहेत. सो हे जे क्वेश्चन्स आहेत अराउंड हे 50 क्वेश्चन्स ते तुम्हाला अगदी व्यवस्थित सॉल्व करायचे आहेत आणि ह्याचं प्रिपरेशन करायचं आहे. फाईन.